व्हिडिओच्या अगदी सुरुवातीला एक प्रश्न विचारते, त्याचं उत्तर फक्त द्या. तुम्हाला कधी असं जाणवलंय का की तुम्ही अभ्यास केलाय, रिव्हिजनही केली आहे, एक्झाम हॉलमध्ये बसल्यानंतर किंवा कोणताही पेपर सोडवताना प्रश्न ओळखीचा वाटतोय, मी वाचलंय असंही वाटतंय, पण तरीसुद्धा त्या प्रश्नाचं उत्तर चुकतंय किंवा त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर तुम्हाला माहिती नाही आहे. असं जर तुमच्याबरोबर होत असेल, आत्ताच्या आत्ता कमेंटमध्ये सांगा की येस, रिलेटेड, असं माझ्यासोबतही होतं. आणि जर असं तुमच्यासोबत होत असेल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात, कारण आज मी तुमच्यासोबत अशा गोष्टी बोलणार आहे ज्या जनरली यूट्यूबवरती जे लोक लेक्चर्स घेतात ते तुमच्यासोबत शेअर करणार नाहीत कदाचित, पण ती गोष्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आपण जेव्हा अभ्यास करतोय, कोणताही टॉपिक अभ्यासताना, जेव्हा तुम्ही एखादा लेक्चर पाहत आहात, कोणताही टॉपिक असू देत, कोणताही सब्जेक्ट असू देत, ज्यावेळेला तुम्ही एखाद्या लेक्चर थ्रू त्याचा अभ्यास करताय त्यावेळेला तुम्हाला 100% हे जाणवतं की मला हा टॉपिक समजतोय, हे किती इझी वेमध्ये आहे, याच्यामध्ये अवघड असं काहीच नाही आहे आणि मी असा विचार कसा केला नाही, मला पुस्तक वाचताना कदाचित हे समजलं नसतं. म्हणजे जेव्हा तुम्ही लेक्चर पाहत असतात त्यावेळेला तुम्हाला तो टॉपिक समजल्यासारखं वाटतं, तो टॉपिक तुम्हाला इझी वाटायला लागतो, पण ते 2 ते 3 दिवसांमध्ये तुमच्या लक्षात राहील. त्याच्यानंतर जर तुम्ही 8 दिवसानंतर पुन्हा एकदा तो टॉपिक आठवण्याचा प्रयत्न केला किंवा त्याच्यावरचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न केला, तर कदाचित 8 दिवसानंतर ते तुमच्या विस्मरणात गेलेलं असेल आणि परत एकदा तुम्हाला व्हिडिओकडे परत येऊन तो टॉपिक अभ्यासावा लागेल. याच्या पुढे जाऊन आणखी एक उदाहरण देते. समजा तुम्ही एखादं पुस्तक वाचलं, फॉर एक्झाम्पल आत्ता आपल्याकडे पॉलिटीचं पुस्तक असेल आणि तुम्ही ते पॉलिटीचं पुस्तक रीड केलेलं आहे. आता तुम्ही जेव्हा क्वेश्चन्स सोडवताना जर तुम्ही एखाद्या पॉईंटला अडकलात किंवा एखादा प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्हाला नाही आलं, तुम्ही परत जेव्हा फक्त तेवढाच पॉईंट तुम्हाला एखाद्या धड्यामधला आठवायचा असतो किंवा तेवढा एखादाच पॉईंट तुम्हाला रिवाईज करायचा असतो, तुम्ही जेव्हा परत हे पुस्तक घेतात ना, तुम्ही बरोबर त्या पेजला जाऊन पोहोचतात. म्हणजे तुम्हाला हे बरोबर आठवतं तुमच्या मेंदूला की आपण हा पॉईंट कुठल्या टॉपिकमध्ये कुठल्या पेजवरती वाचलेला आहे. उदाहरणार्थ तुम्ही राज्यपाल या टॉपिकमधले राज्यपालांचा जो स्वेच्छाधीन अधिकार आहे हा तुम्ही ऑलरेडी अभ्यासलेला आहे, पण तुम्ही प्रश्न सोडवताना थोडेसे गोंधळलात, तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन झालं की हा त्यांचा स्वेच्छाधीन अधिकार आहे की नाही आणि तुम्हाला तेवढाच पॉईंट रिवाईज करायचं. तुम्ही राज्यपाल हा टॉपिक उघडल्यानंतर तुम्ही पहिले 3-4 पानं पाहणारच नाही, कारण तुम्हाला माहिती आहे की राज्यपाल टॉपिकमध्ये राज्यपालांचे स्वेच्छाधीन अधिकार पहिल्या 3-4 पानांमध्ये दिलेले नाही आहेत आणि मग तुम्ही बरोबर त्या पेजपर्यंत पोहोचतात. पण हेच जर तुम्ही लेक्चरमधून अभ्यासलेलं असेल आणि तुम्हाला आठवत नसेल, परत जर तुम्हाला लेक्चरमधून शोधायचं असेल तर तुम्ही लेक्चरमधला त्या टायमिंगपर्यंत नाही पोहोचणार की कुठल्या मिनिटाला किती मिनिटांनी, म्हणजे लेक्चर सुरू झाल्यापासून किती मिनिटांनी हा पॉईंट त्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. याचं रिझन हे आहे की तुमचा मेंदू फक्त जी इन्फॉर्मेशन तुम्ही वाचताय तेवढीच लक्षात नाही ठेवत, तो आजूबाजूच्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवत असतो. जेव्हा तुम्ही लेक्चरमधून अभ्यास करताय, मी असं म्हणत नाही आहे लेक्चर युजफुल नाही आहेत, मी त्याच्यावरती पण बोलेन, पण काही बेसिक गोष्टी तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही व्हिडिओ लेक्चर्समधून अभ्यास करत असतात त्यावेळेला तुम्हाला असं, त्याला इल्युजन ऑफ लर्निंग म्हणतात, तुम्हाला असं वाटतं की तो एक आभास होतो, तुम्हाला तो फील येतो की मी हे अभ्यासलेलं आहे. लेक्चर्स फक्त इल्युजन ऑफ लर्निंग जे आहे ते क्रिएट करतात आणि बऱ्याचदा तुमचा मेंदू एक पळवाट शोधत असतो. अभ्यास करायचा कंटाळा आला, मला काहीतरी प्रश्न सोडवायचे आहेत, बोर झालं आहे, मला टॉपिक रीड करायचा मला नाही करावंसं वाटत आहे, रिव्हिजन करायची नाही करावीशी वाटत आहे, तुमच्या मेंदूला याच्यातून एक एस्केपचा मार्ग सगळ्यात सोपा वाटतो, दॅट इज मी आता व्हिडिओ लेक्चर पाहीन. पण ते व्हिडिओ लेक्चर पाहताना ज्या पद्धतीने तुम्ही पुस्तक वाचत असताना एखादा टॉपिक वाचलात की तो टॉपिक वाचताना एक एक पॉईंट जसे तुम्ही वाचत असतात, तुमचा ब्रेन त्या माहितीला कम्प्लिटली तुमच्यासाठी ना पृथक करत असतो किंवा आपण असं म्हणूयात की सोप्या भाषेमध्ये ती कन्वर्ट करून तुमच्या लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत असता तुम्ही, किंवा इमॅजिनेशनमध्ये तुम्ही जातात. म्हणजे एखादा टॉपिक वाचताय तर तुम्ही ती कन्सेप्ट इमॅजिन करता. मग आता तुमचं रीडिंग आणि इमॅजिनेशन हे दोन्ही एकसाथ नाही होत. तुम्ही ज्यावेळेला तो टॉपिक रीड करताय, टॉपिक रीड केल्यानंतर तुमचा मेंदू काही वेळ घेतो त्याच्यावरती प्रोसेस करायला, इमॅजिन करतो त्या सगळ्या गोष्टी, अँड देन तुम्ही पुढच्या टॉपिककडे जातात, पुढच्या पॉईंटकडे जातात. पण जेव्हा तुम्ही व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी करताय, तुम्ही एक पॉईंट ऐकलात, तुम्ही त्याच्यावरती प्रोसेस करून इमॅजिन करेपर्यंत लेक्चर पुढे गेलेलं असतं. सो एवढ्या क्विकली तुम्ही ते इमॅजिन नाही करू शकत. आणि आपली ऑडिओ व्हिज्युअल मेमरी ही स्ट्रॉंग असल्यामुळे बऱ्याचदा एखादं लेक्चर पाहिलं की तो कंटेंट आपल्या ॲज इट इज लक्षात राहतो त्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, कदाचित 4 ते 5 दिवसांसाठी.
पण त्याच्यानंतर जर तुम्ही तो पॉईंट रिवाईज केलेला नसेल आणि तुम्ही 1 महिन्यानंतर किंवा अगदी 15 दिवसांनंतर जरी परत तो टॉपिक जर पाहिला किंवा त्या टॉपिकवरचे क्वेश्चन्स पाहायला गेलात तर तुम्हाला काहीही आठवत नाही. म्हणून लक्षात ठेवा की तुम्ही कितीही महागडे कोर्सेस घेतलेले असू द्यात, कितीही चांगलं शिकवणाऱ्या शिक्षकांची बॅच घेतलेली असू द्यात, पण तो टॉपिक स्वतः अभ्यासल्याशिवाय व्हिडिओ लेक्चरकडे जायचं नाही. मी कोणतंही चॅलेंज जेव्हा घेते त्यावेळेला त्या चॅलेंजमध्ये हा रूल मुलांना सांगितलेला असतो की जे काही स्टडी टार्गेट्स तुम्हाला दिलेले आहेत, तुम्ही त्या सगळ्या टॉपिकचे जरी तुम्हाला लेक्चर्स प्रोव्हाइड केलेले असतील सगळ्या सब्जेक्टचे, तरीसुद्धा अभ्यासाची योग्य पद्धत काय आहे तर ज्यावेळेला तुम्ही सकाळी उठतात मॉर्निंग टाईमला नो व्हिडिओ लेक्चर्स ॲट ऑल. बिलकुल स्क्रीन टाईम नाही पाहिजे, बिलकुल व्हिडिओ लेक्चर्सच्या मागे जायचं नाही. सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा तुमच्या बुकमधूनच तुम्ही तो टॉपिक रीड करायचा आहे. तो टॉपिक तुम्ही स्वतःच्या भाषेत समजून घ्यायचा आहे. जर तुम्ही स्वतः वाचल्यानंतर तो टॉपिक अगदी इझी वाटला, लक्षात राहिला, तर तुम्हाला व्हिडिओ लेक्चर पाहायची गरज नाही, तो टाईम तिकडे वेस्ट करायची गरज नाही आहे. जर तुम्हाला तो टॉपिक कठीण वाटला, लक्षात ठेवायला पण अवघड वाटतं, समजायला कठीण वाटतं, देन तुम्ही व्हिडिओ लेक्चर पहा. पण जर तुम्ही फक्त व्हिडिओ लेक्चरमधून करत असाल तर तुम्ही स्वतःच्या नोट्स ज्या आहेत त्या तिथे तयार करून ठेवायला पाहिजेत. कारण जेव्हा तुम्ही रिव्हिजन करणार आहात, ज्यावेळेला तुमच्या मेंदूला परत त्या सगळ्या गोष्टी आठवायच्या आहेत, त्यावेळेला पुस्तक किंवा नोट्समधून ते जेवढं क्लिअरली आठवेल तितकं क्लिअरली व्हिडिओमधल्या गोष्टी तुम्हाला आठवणार नाहीत. काही गोष्टी आठवतात, काही व्हिडिओज लक्षात राहतात. इवन जेव्हा मी ट्रिक्सचे व्हिडिओज पण देते तेव्हासुद्धा ही गोष्ट मी खूप वेळा तुम्हाला सांगितली आहे की ट्रिकचा जरी व्हिडिओ असेल तरीसुद्धा त्या ट्रिक्स तुम्ही लिहून ठेवायला पाहिजेत आणि रिवाईज करायला पाहिजेत, अदरवाईज लक्षात राहत नाही. सो ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. व्हिडिओ लेक्चर्स जे आहेत ते इल्युजन ऑफ लर्निंग निर्माण करतात, पण जेव्हा तुम्ही रीडिंग करता किंवा बुकमधून समजून घेतात तेव्हा तुम्हाला रिअल अंडरस्टँडिंग होत असतं. आणि मग जर तुम्ही व्हिडिओ लेक्चर्समधून अभ्यास करत असाल, एक्झाम हॉलमध्ये बसल्यानंतर प्रश्न जेव्हा तुम्ही सोडवताय तेव्हा तुम्हाला असं वाटतं की हा प्रश्न माझ्या ओळखीचा आहे, पण त्याचं एक्झॅक्ट उत्तर तुम्हाला आठवत नाही, कारण तुमच्या मेंदूनी त्या सगळ्या इन्फॉर्मेशनवरती प्रोसेसिंग केलेलं नसतं. तुम्ही फक्त व्हिडिओ लेक्चर पाहिलेलं असतं, ऐकलेलं असतं. जसं एखाद्या मूवीची स्टोरी तुमच्या लक्षात राहते त्या पद्धतीने तो टॉपिक तुमच्या लक्षात राहतो. पण ज्या वेळेला त्याच्यातल्या छोट्या गोष्टी, छोटे डिटेलिंग्स विचारलेले असतात तेव्हा ते तुमच्या लक्षात येणार नाहीत. उदाहरणार्थ तुम्ही कुठलीही एक मूवी पाहिली आणि त्या मूवीमधलं तुम्हाला जर म्हणजे जस्ट विचारलं की स्टोरी सांग, तुम्ही समरी सांगू शकता, त्या फिल्मची स्टोरी काय आहे ते सांगू शकता, पण त्यातले सगळे कॅरेक्टर्स तुम्ही नाही सांगू शकत. त्या मूवीमध्ये कुठले सीन आले, कुठल्या ठिकाणी आले, ती सगळी ठिकाणं तुम्ही नाही सांगू शकत. त्याच्यामध्ये जर काही असा डेटा दिलेला असेल, काही इयर दिलेले असतील, काही अशी इन्फॉर्मेशन दिलेली असेल, फॅक्च्युअल डेटा, तर तो तुम्ही नाही सांगू शकत, कारण आपल्या ब्रेनने त्याच्यावरती प्रोसेसिंग केलेलं नसतं. म्हणून अभ्यास करताना तुमच्यासाठी बेस्ट वे कुठलं असेल, पुस्तक वाचा, पुस्तकातून स्वतः समजून घ्या. कारण जेव्हा तुम्ही स्वतः अभ्यासाला समजून घ्याल तेव्हा ती माहिती तुमच्या जास्त कालावधीसाठी लक्षात राहील. म्हणजे तुम्ही आज टॉपिक अभ्यासलात, नंतर तो रिवाईज केला, एक्झाममध्ये ते तुम्हाला एक्झॅक्टली आठवेल, तुम्हाला तुमचं पुस्तक डोळ्यासमोर दिसेल. इव्हन मी आत्ता रिसेंटली म्हणजे 10 दिवसांचा जो काही मुलांना मी वेळ दिलेला आहे 2021 ते 2025चे पेपर्स रिवाईज करायला, त्याच्यामध्ये पण मी हेच सांगितलं त्यांना की तुम्हाला क्वेश्चन पेपर ॲनालिसिस जे आहे ते रिवाईज करताना काय करायचं आहे, कुठलाही एखादा प्रश्न जो इझीवाला आहे, जो तुमचा तोंडपाठ झाला आहे, फॉर एक्झाम्पल मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आहेत विचारलं तुम्हाला माहिती आहे, संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली तुम्हाला माहिती आहे, उद्दिष्टांचा जाहीरनामा कोणी मांडला, कधी मांडला, हे तुम्हाला माहिती आहे. पण काही अशा फॅक्ट असतात ज्या आपल्याला लक्षात ठेवायला कठीण जातात. आणि मग ह्या ज्या फॅक्ट आहेत त्या तुम्ही एकदा रीड केला, डोळे बंद करा, त्या परत आठवण्याचा प्रयत्न करा आणि मग पहा की जेव्हा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये पण बसलेले असतात, एखाद्या प्रश्नाच्या बाबतीत तुम्हाला कन्फ्युजन झालंच, तुम्ही तिथे जरी डोळे बंद केले, तुम्हाला ॲज इट इज तुम्ही जे पुस्तकातून वाचले किंवा तुमच्या नोट्समधून वाचले ते ॲज इट इज तिथे तुम्हाला रिमाइंड होतं. म्हणून इथून पुढे अभ्यास करताना व्हिडिओ लेक्चर्स असतील, कुठलेही ट्रिक्सचे लेक्चर्स असतील, कुठल्याही कोर्समधले लेक्चर्स असतील, ते पाहण्यापूर्वी एकदा तुमच्या पुस्तकामधून 100% जा. ज्यावेळेला एखादा टीचर तुम्हाला ॲनालिसिस देतो, मी माझ्यावरून सांगते की जर मी तुम्हाला ॲनालिसिसचे लेक्चर्स देत असेल, ॲनालिसिस देते, ट्रिक्स देते, काही देते, माझ्या त्या कन्सेप्ट आधी क्लिअर आहेत, मी त्या पुस्तकांमधून ऑलरेडी गेलेली आहे, मी ते आधी वाचलेलं आहे, तेव्हा मी तुम्हाला ते सांगताना इझी लँग्वेजमध्ये सांगते. तुम्ही ते डिरेक्टली इझी लँग्वेजमध्ये समजून घेताय, काही प्रॉब्लेम नाही. पण त्याच्यामधल्या ज्या खाचाखोचं असतात, ज्या छोट्या गोष्टी असतात किंवा ज्याला आपण रीडिंग बिटवीन द लाईन्स म्हणतो, हे जे आहे ते तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही स्वतःहून त्या पद्धतीने अभ्यास कराल. त्यामुळे जर तुम्हाला हे कन्फ्युजन नको असेल की मला प्रश्न ओळखीचा वाटतोय पण मला उत्तर आठवत नाही आहे, तर
तुमच्या पुस्तकांसोबत मैत्री करा. मला माहिती आहे की हे जे युग आहे माहिती तंत्रज्ञानाचं आहे, सगळीकडे AI आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण इथे स्मार्ट वर्क करणं गरजेचं असेल, पण त्याच्यासोबतच तुमच्या मेंदूला थोडासा स्ट्रगल करायला लावणं पण गरजेचं आहे. कारण जेव्हा तुम्ही एखादा टॉपिक अभ्यासताय, स्वतःहून तुम्ही बुकमधून रीड करताय, त्यावेळेला तुमचा मेंदू काही ना काहीतरी काम करतोय. तो ॲक्टिव्ह मोडमध्ये, पॅसिव्ह मोडमध्ये नाही आहे. तो काम करतोय, त्याला स्ट्रगल करावा लागतोय आणि हा जो स्ट्रगल आहे, हाच स्ट्रगल तुमच्या मेंदूला त्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी हेल्प करतोय. म्हणजे उदाहरण मी अगदी तुम्हाला साधं सोपं उदाहरण देते. समजा आता हा साऊंड आहे माझ्याकडे, याच्यात काहीतरी बिघाड झाला आहे, मला काय करायचं की हा खोलून मला दुरुस्त करायचं आहे. पण मला माहिती नाही की याचं म्हणजे आतमध्ये नेमके कसं सगळं फिट केलेलं आहे. आणि जर मला हे करायचं असेल, मी फोनवरती एखादा व्हिडिओ बघून करायचं ठरवलं. आता जर समजा मी मोबाईल घेतला आणि या साऊंडबद्दल म्हणजे तो कसा रिपेअर करायचा याची सगळी माहिती मी व्हिडिओमध्ये बघितली आणि फोन ठेवून दिला आणि परत मी हा खोलला आणि जर मी करायला लागले तर मला नाही आठवणार सगळ्या गोष्टी, बरोबर आहे. याच्याऐवजी मी काय करेन, फोन समोर ठेवेन आणि तो फोन म्हणजे व्हिडिओ पाहत पाहत, व्हिडिओ पॉज करत करत कुठल्या गोष्टी आहेत की त्या मला दुरुस्त करायच्यात ते मी करेन. किंवा बऱ्याचदा आपल्या फोनमध्ये जर काही बिघाड झाला, फोन जर आपला हँग होत असेल किंवा फोनची काहीतरी सेटिंग बिघडलेली असेल, तर तेव्हासुद्धा आपण दुसऱ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ प्ले करतो की हे कसं दुरुस्त करायचं आहे आणि त्याच्यानुसार आपण व्हिडिओ पॉज करत करत त्या स्टेप्स फॉलो करतो. जर 15 स्टेप्स एकदम त्या व्हिडिओमध्ये दिलेले असतील आणि त्या 15च्या 15 तुम्ही एकदम पाहिल्या आणि नंतर तुम्ही जर फोन तुमचा रिपेअर करायला घेतला तर तो तुम्हाला नाही करता येणार. तुम्हाला प्रत्येक स्टेपला व्हिडिओ पॉज करून ते तसं करावं लागेल. 1-2 ज्या स्टेप्स असतील त्या. किंवा तुम्हाला एखादा फॉर्म फिल करायचा आहे, त्या फॉर्मच्या बाबतीत पण तुम्ही आत्ता जरी एक्झामचा जरी कुठला फॉर्म तुम्हाला फिल करायचा असेल किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची इमेज जी आहे ती राईट साईजमध्ये क्रॉप करायची, तुम्ही व्हिडिओमधून त्या गोष्टी शिकाल. पण जेव्हा प्रॅक्टिकली तुम्हाला त्या गोष्टी करायच्या आहेत, तुम्ही फक्त एकदा व्हिडिओ पाहून त्या गोष्टी मेमराईज नाही करू शकत. तुम्हाला त्या गोष्टी त्या वेळेला म्हणजे एक स्टेप पाहिली ती फॉलो केली, दुसरी स्टेप पाहिली ती फॉलो केली, तिसरी पाहिली ती फॉलो केली, या पद्धतीनेच जावं लागेल. खूप क्वचित माणसं अशी असतात की ज्यांना सगळं एकदा पाहिलं की लक्षात राहतं. मी तरी त्यातली नाही आहे की मी एकदा व्हिडिओ पाहिला आणि माझ्या लक्षात राहील. तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये येता सांगा. जर तुमचं असं होत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. तुमचे फक्त एकदा लेक्चर पाहून क्वालिफाय होण्याचे चान्सेस फार आहेत. पण जर तुम्ही ॲक्च्युली तसे नसाल, स्वामी विवेकानंदांसारखे आपल्या जर लक्षात राहत नसेल, तर आपण फक्त व्हिडिओ लेक्चर्सवरती डिपेंड राहणं हे चुकीचं आहे. याचा अर्थ असाही नाही की व्हिडिओ लेक्चर्स बिलकुल हेल्पफुल नसतात, ते 100% हेल्पफुल असतात. पण केव्हा, जेव्हा तुम्ही त्याला योग्य पद्धतीने तुमच्या अभ्यासामध्ये इम्प्लिमेंट करता. म्हणजे मी व्हिडिओ लेक्चर पाहण्यापूर्वी जर तो टॉपिक अभ्यासलेला असेल आणि व्हिडिओ लेक्चर पाहिलं असेल तर तो टॉपिक मला अधिक चांगल्या पद्धतीने समजतो. जर मी फक्त व्हिडिओ लेक्चर पाहून अभ्यास करायचं ठरवलं असेल तर त्या व्हिडिओ लेक्चरमधून जर मी माझ्या नोट्स काढल्या तर ते माझ्यासाठी जास्त प्रभावी राहू शकतं. मी फक्त लेक्चर पाहिलं, सोडून दिलं, त्याचा फायदा होणार नाही आहे. ठीक आहे. सो या काही गोष्टी मला सांगायच्या होत्या तुम्हाला. आता काय करायचं की कुठलाही टॉपिक अभ्यासताना रीड करा, समजत नसेल व्हिडिओ लेक्चर पहा, त्याच्यानंतर त्याच्यातल्या ज्या नोट्स आहेत एक्झामपूर्वी त्या रिवाईज करा. मला तरी असं वाटतं रिव्हिजनसाठी सगळ्यात बेस्ट वे तुमच्या स्वतःच्या नोट्स असतात, PYQ ॲनालिसिस असतं, व्हिडिओ लेक्चर्स नसतात. ठीक आहे. कारण बऱ्याचदा काही कन्सेप्ट ज्यांच्यासाठी जास्त वेळ आपण देणं गरजेचं नसतं एक्झामच्या पिरियडमध्ये, तिथे पण आपला खूप वेळ जातो व्हिडिओ लेक्चर्समध्ये. आणि जर तुम्ही कुठले लाईव्ह सेशन करत असाल तर मी सजेस्ट करेन की लाईव्ह सेशनपेक्षा रेकॉर्डेड सेशन, तेही व्हिडिओची स्पीड 1.25 1.50 या स्पीडनी करून पहा. कारण एक लेक्चर जर समजा 2 तासांचं असेल आणि ते 2 तासाचं लेक्चर जर तुम्हाला कंप्लीट करायचं असेल, अख्खे 2 तास देण्याची ॲक्च्युली गरज नसते. ते 2 तासांचं लेक्चर तुमचं 1 तासामध्ये पण कंप्लीट होऊ शकतं, 1.25 तासामध्ये होऊ शकतं, 1.5 तासामध्ये पण होऊ शकतं. सो वरचा वेळ तुमचा जो सेव्ह होऊ शकतो तो तुम्ही सेव्ह करायला पाहिजे जेव्हा तुमची एक्झाम अगदी जवळ असते त्यावेळेला. ठीक आहे. तर मला ज्या गोष्टी सांगायच्या त्या तुम्हाला समजलेल्या असतील. ऑब्व्हियसली मी सुद्धा व्हिडिओ फॉर्मॅटमध्येच कंटेंट तुमच्यापर्यंत घेऊन येते, त्यामुळे या गोष्टी कुठेतरी मी तुम्हाला सांगितलं लेक्चर पाहू नका म्हणजे तुम्ही माझंही पाहणार नाही, पण तुम्हाला पोस्ट मिळणं, तुमचा अभ्यास होणं हे जास्त गरजेचं आहे. म्हणून अगदी निस्वार्थी भावनेने ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली आहे. मी स्वतः सुद्धा व्हिडिओ लेक्चर्समधून अभ्यास करते, करत नाही असं नाही, पण
कुठलाही व्हिडिओ पाहण्यापूर्वी मी तो टॉपिक एकदा तरी वाचते आणि मग व्हिडिओ लेक्चर पाहते. त्याच्यामुळे तो टॉपिक मला जास्त चांगल्या पद्धतीने समजतो. त्यामुळे आधी जर तुम्हाला थोडीफार बेसिक माहिती असेल किंवा जरी डायरेक्ट लेक्चर पाहिलं तरी नंतर त्या टॉपिकबद्दल काही ना काहीतरी माहिती स्वतः पण वाचा. म्हणजे त्या गोष्टी तुमच्या जास्त कालावधीसाठी लक्षात राहतील आणि समजतील पण. जर मी आज तुम्हाला सांगितले ते जर पटलेलं असेल तर इथून पुढे सेल्फ स्टडी किंवा पुस्तकातून अभ्यास करायला लागा. फक्त स्क्रीन टाईम स्वतःचा वाढवू नका. आणि जर तुम्ही हे फॉलो करणार असाल तर डन अशी कमेंट करायला विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत येणाऱ्या एक्झामसाठी जीव तोडून मेहनत करा, कारण ही संधी प्रत्येकाला मिळत नाही. तुम्हाला मिळाली आहे. 1-1.5-2 वर्ष स्वतःच्या आयुष्यातली वाया घालवू नका, कारण ही एक एक्झाम तुम्ही क्रॅक केली तर कदाचित तुमच्या फॅमिलीची लाईफ बदलू शकते. लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जर तुम्ही व्हिडिओला लाईक आणि शेअर केलेलं नसेल तर लाईक करून घ्या, कमेंट करा आणि त्याचबरोबर असेच व्हिडिओज पाहण्यासाठी वॉरियर ऑफिसर या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.